श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज 1 एप्रिल। संगतीचे जीवनात अतिशय महत्व आहे। आयुष्यात संगतीला फार महत्व असते। संगतीचा परिणाम विनासायास आणि बराचसा नकळत होत असतो। संत संगती लाभणे ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे आणि ती पूर्व पुण्याईमुळेच लाभते। ज्याच्याशी आपण संगत करावी त्याचे गुणधर्म आपल्याला येऊन चिकटतात हे आपण पाहतो। समजा काही लोकांनी इथे यायचे ठरवले। एकाने विचार केला की आपण पायीच जाऊ, दुसरा बैलगाडीने निघाला, तिसऱ्याने आगगाडीने प्रवास केला, तर चौथा मोटारने आला। सर्वजण जर एकाच ठिकाणाहून निघाले तर साहजिकच मोटारीने येणारा सर्वात लवकर पोहोचेल। म्हणजेच ज्याच्याशी संगत केली त्या वाहनाचे गुणधर्म त्याला विनासायास लाभले। संगतीची दुसरी गंमत अशी की ज्याच्या संगतीमध्ये आपण राहतो त्याच्या पुढे आपले कर्तृत्व लोप पावते। इथून पुष्कळ मुले शिक्षण घेऊन पुढे कुणी वकील झाले, कुणी डॉक्टर झाले आणि परत इथे आल्यावर त्यांनी इथल्या मुलीशी लग्न केले। त्या मुली काही फारशा शिकलेल्या नसतील, परंतु वकिलाशी लग्न केलेली वकिलीनबाई झाली, डॉक्टरशी लग्न केलेली डॉक्टरीन झाली। असे जर देहाच्या संगतीने सामान्य माणसाचेही गुणधर्म आपल्यामध्ये येतात तर सत्संगतीचा परिणाम किती होत असला पाहिजे। आपण तिकीट काढून गाडीत बसतो, आपल्या शेजारी कोण येऊन बसेल हे आपल्या हाती नसते। तो व्हिडिओ ओढणारा असला आणि आपल्याला धूर सहन होत नसला तरी नाईलाजाने आपल्याला तिथे बसावेच लागते। व्यसनी आणि विषयी माणसाची संगत ही अशी तापदायक आणि घातक असते। या उलट सत्पुरुषांची संगत ही उत्तम लाभदायी ठरते। सत्संगतीपासून सद्वासना आणि सद्विचार प्राप्त होतात। एखादा साधू वैरागी असेल, झाडाखाली बसला असेल, तो स्वतः उपाशी असेल तर त्याच्याकडे येणारी मंडळी ही उपाशीच राहतील। समर्थांकडे कुणी गेला तर ते म्हणतील, मी भिक्षेची झोळी घेतो, तूही घे, दोघेही भिक्षा मागून आणू आणि जे मिळेल ते शिजवून खाऊ। पण संत गृहस्थाश्रमी असेल तर आपल्याकडे येणाऱ्याला तो वाटेल ते करून खायला घाली। अन्नानुसारच आपली वासना बनते, म्हणून संतांघरचे अन्न मागून घेऊन खावे। संतांची देहाने संगती लाभणे सुलभ नाही। तो राहत असेल तिथून आपण लांब राहत असू आणि जवळ राहत असलो तरी प्रपंच कामधंद्यामुळे 24 तासात त्याच्या सानिध्यात कितीसे राहता येणार। मग देह संगतीचा लाभ कितीसा मिळेल। तेव्हा नामाची संगत ही सर्वांना सदा सर्व काळ लाभण्यासारखी उत्तम सत्संगती होय। आजचे बोधवचन, परमार्थ साधण्यात सत्संगती फारच उपयोगी पडते। जय जय रघुवीर समर्थ।